नवी मुंबईमधल्या आमच्याकडं यापूर्वीच जवळपास 80 केसेस या रजिस्टर होत्या. प्रत्येक वेळेला पोलिसांच्या सोबत अतिशय उत्तम आमचा समन्वय असतो आणि या केसेसला आम्ही पोलिसांच्या माध्यमातून बघत असतो. ज्या वेळेला नवी मुंबईमध्ये यायचं ठरलं होतं आणि केसेस आम्ही पाहिल्या होत्या तेव्हा त्या 80 होत्या. मात्र मधल्या काळामध्ये पोलिसांनी या सगळ्या प्रकरणांना सिरियसली बघितलं आणि त्याच्यातल्या अनेक केसेस त्या प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फायनली मग आमच्याकडे 28 केसेस ज्या राहिल्या होत्या ज्या सिरियस होत्या ज्या प्रत्यक्षामध्ये बघण्याची गरज होती त्या केसेस आज आम्ही इथं ऐकलेल्या आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स 14 आहेत, डावरी हॅरॅसमेंट 3 केसेस होत्या, सायबर क्राईमची पण 1 केस होती आणि ॲबडक्शन त्याची ती 1 केस होती. अशा या 28 केसेस होत्या. या सगळ्या 28 केसेसची सुनावणी आत्ता पूर्ण झालेली आहे. ही सुनावणी करताना स्वतः पोलीस आयुक्त आणि त्यासोबतच कलेक्टर आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था इथं असते. त्याचा एक चांगला परिणाम हा होतो की ज्या केसेस आहेत त्यांना इथल्या इथंच लगेच ऐकलं जातं आणि त्या केसेसला आपण कसं सॉल्व्ह करू शकू या दृष्टीनं प्रयत्न पण केले जातात. आज या 28 केसेसचं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. मला विश्वास आहे की ह्याच्यानंतर ज्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत येणाऱ्या 8 दिवसामध्ये या सगळ्या केसेसचं निराकरण झालेलं असेल. अर्थात काही केसेस अशा पण असतात की ज्यांना वेळ लागतो, ज्या कोर्टामध्ये जायला किंवा अन्य व्यवस्थांच्यामध्ये काम करायला थोडासा वेळ लागू शकतो. पण मला आशा आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये या केसेस पोलीस पूर्णपणे पूर्ण करतील. अजून 35 केसेस ज्या वॉक इन आल्या आहेत. कालच्या ज्या बातम्या पेपरमध्ये आल्या असतील किंवा आज प्रशासनानं सांगितलं असेल याचा परिणाम एक चांगला असा आहे की अशा 35 महिला ज्या त्रासामध्ये आहेत त्या प्रत्यक्षामध्ये आत्ता इथं आलेल्या आहेत आणि त्यांची पण सुनावणी आत्ता चालू आहे. आत्ता ह्याच्यामध्ये काही ॲट्रॉसिटीजच्या केसेस होत्या, काही ज्येष्ठ नागरिकांच्या केसेस होत्या. त्या केसेस मी आत्ता इथं ऐकलेल्या आहेत. पण ह्याच्यामधल्या ज्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत जवळपास मला असं वाटतं 18-20 केसेस आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या. त्या केसेसला आत्ता आम्ही ऐकायला सुरू करतो आहोत. आत्ता ठाण्यामधले, नवी मुंबईमधले आणि राज्य महिला आयोगाचे सर्व काउन्सिलर्स, प्रोटेक्शन ऑफिसर्स आत्ता इथं आहेत. या संपूर्ण केसेसची सुनावणी आत्ताच इथं होणार आहे आणि पुढं चालून परिवारांच्यामध्ये जे विदुष्ट आहेत किंवा दोघांना एकत्र बसून जे समजावणं आहे, त्यांचं काउन्सिलिंग आहे, त्यांचं मेडिशन आहे, या दिशेनं या सगळ्या केसेस जातील. मला असं वाटतं आहे की आज एकत्रितपणे सगळ्या व्यवस्था आलेल्या आहेत आणि त्यांनी हा एक चांगला प्रयत्न केला आहे. नक्कीच यामधनं महिलांना न्याय पण मिळू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कायदा खूप मजबूत आहे, चांगला आहे. कायद्यावरची आणि व्यवस्थांवरचा विश्वास वाढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो विश्वाससुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने वाढायला मदत होईल. मॅडम आपल्याला दिसत आहेत आणि त्यासाठीच जर खालच्या यंत्रणांनी त्या अत्याचारित पीडित महिलांना जर न्याय दिला असता तर आज राष्ट्रीय महिला आयोगाला दारोदारी जाण्याची गरज भासली नसती असं वाटतं. तर ह्या खालच्या नक्कीच काही त्रुटी राहू शकतात, पण मी एक गोष्ट जरूर म्हणेल की ज्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत त्या व्यवस्थांनी उत्तमपणे काम केलं पाहिजे आणि व्यवस्था काम करतात सुद्धा राहून त्यांनी काम केलं पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो आणि सगळ्या राज्यांच्यामध्ये महिला आयोगाचा प्रवास होत असतो. मी राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला होता की महिला खूप त्रासलेल्या असतात, पीडित शोषित असतात. अशा वेळेला त्यांना प्रत्यक्षामध्ये दिल्लीमध्ये येणं खूप कठीण होतं. पण मग आम्ही जर त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो तर त्यांच्या केसेस लवकर निपटारा होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला गती मिळू शकते आणि या भावनेतनं राष्ट्रीय महिला आयोगाने या जनसुनावण्या सुरू केल्या आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा परिणाम पण चांगला दिसतो आहे. मला असं वाटतं की आमचं येणं हे त्रुटींच्यासोबत आपण जोडू नये, मात्र त्रुटी दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे आणि मी आज त्या पद्धतीनं आज कलेक्टर आणि पोलीस कमिशनर यांना मी सूचना पण केलेल्या आहेत की जिथं जिथं अशा त्रुटी राहत आहेत त्या राहणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यावी. मॅडम तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट तर एकच आहे की कायदा अतिशय उत्तम आहे. आता मला नाही वाटत की आपल्याला काही कोणत्या नवीन कायद्याची गरज आहे किंवा लगेच काही बदल झाला पाहिजे. कायदा खूप उत्तम आहे. कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. TCSच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि आम्ही ते व्यवस्थितपणे आम्ही ऑब्झर्व पण करतो आहे, आम्ही मॉनिटर पण करतो आहोत.
राष्ट्रीय महिला आयोगाने तत्काळ दखल घेत या संपूर्ण विषयामध्ये एक आम्ही फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमलेली आहे आणि हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव त्यांच्यासोबतच हरियाणाचे DG डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पूर्व BK सिंग आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर मोनिका अरोरा आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे आमच्या एक अधिकारी अशा 4 जणांची आम्ही ती कमिटी केलेली आहे आणि ही कमिटी मागच्या 2 दिवसांमध्ये नाशिकमध्ये होती. नाशिकमध्ये त्यांनी पोलिसांसोबत ते बोललेले आहेत, त्यासोबत जे तपास अधिकारी त्यांच्याशी बोललेले आहेत, ज्या पीडित मुली आहेत त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबाशी पण त्यांचं बोलणं झालं आहे आणि यासोबतच TCS कंपनीच्या अधिकाऱ्यांशी पण त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस जो तपास करत आहेत त्याच्यावर आमचं लक्ष पण आहे. अजून काय काय केलं पाहिजे याबद्दलसुद्धा कमिटीनं सुचवलेलं आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये या कमिटीचा रिपोर्ट आयोगाला सादर होईल. मॅडम यापुढे अशा कॉर्पोरेट करता आम्हाला खूप कडक पावलं उचलावीच लागतील. पण मला मुळामध्ये सगळ्यांना हे पण सांगायचं आहे की पॉशचा जो कायदा आहे हा इतका मजबूत आणि इतका चांगला कायदा आहे. या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक ICनं कोणत्याही ऑर्गनायझेशनची जी IC आहे त्या ICनं LCला आपला वार्षिक रिपोर्ट सादर केला पाहिजे. दुर्दैवानं हा वार्षिक रिपोर्ट सादर केला जात नाही आहे. याबद्दल TCSची जी घटना आहे ही घटना मला असं वाटतं की सगळ्यांनाच डोळे उघडणारी अशी घटना आहे की कायद्याची अंमलबजावणी किती चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोग या विषयामध्ये विचार करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या राज्य सरकारांनी पॉशचं ऑडिट करावं. केवळ ऑडिटच नाही आहे तर सगळ्या ऑर्गनायझेशन्स कसं काम करत आहेत. प्रत्यक्षामध्ये जर एखादी महिला कंप्लेंट करायला जर त्या ICकडे जर येत असेल तर त्या ICची ही जबाबदारी आहे की त्या महिलेला त्यांना विश्वास देता आला पाहिजे की तू न घाबरता तुला जे वाटतं आहे तू आम्हाला सांग आणि अतिशय सिंपथी आणि एम्पथी ठेवून त्या महिलेचं म्हणणं त्या ICनं ऐकलं पाहिजे आणि त्यानंतर जी प्रत्यक्षामध्ये प्रोसेस आहे हिअरिंग करण्याची ही प्रोसेसच ICला माहिती नाही आहे. या संपूर्ण विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग आता येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारांना सूचना करेन की त्यांनी हिअरिंग प्रोसेसबद्दल ICचं ट्रेनिंग केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांच्याकडनं दरवर्षी किंवा काही महिन्याच्या अंतरानं त्यांनी काय काम केलं आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आता मला असंही वाटतं आहे की राष्ट्रीय महिला आयोगाला यामध्ये अजून अधिक जास्त लक्ष घालावं लागणार आहे. आम्ही स्वतः याच्यामध्ये काम करतो आहे पण एकट्या आयोगानं किंवा एकट्या कोणत्याही व्यवस्थेनं काम करून चालणार नाही तर ऑर्गनायझेशनची पण सोबत येणं गरजेचं आहे. पण या विषयामध्ये आम्ही काही विचार केला आहे. ज्या लोकल कमिटी आहेत ह्या लोकल कमिटी फार महत्त्वाच्या आहेत ज्या कलेक्टर अपॉइंट करतात आणि लोकल कमिटी ही जिल्ह्यामधल्या सगळ्या असंघटित महिलांना न्याय देणारी सक्षम कमिटी आहे. आपण असं बघतो की जिल्ह्यामध्ये लाखो महिला असतात ज्या कामकाजी आहेत, ज्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात पण त्यांना माहिती नाही आहे की त्यांना त्रास झाला तर त्यांनी कंप्लेंट कुठं करायची. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कलेक्टरची आहे आणि आम्ही कलेक्टर्सला हे सांगितलं आहे. आम्ही हे पण सांगितलं होतं की ज्या लोकल कमिटी आहेत या लोकल कमिट्यांचं ट्रेनिंग आता आम्ही स्वतःच करू कारण अत्यंत महत्त्वाची कमिटी आहे ती आणि आम्ही ठरवलं की या वर्षामध्ये हे ट्रेनिंग आम्ही पूर्ण करू. 800-850 जिल्हे आहेत. आम्ही ट्रेनिंग करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत प्रत्यक्षामध्ये 160-170 साधारण 250-200पर्यंत एक्झॅक्ट नंबर आत्ता माझ्याकडे नाही आहे पण 250 जिल्ह्यांच्या लोकल कमिटीचं आम्ही प्रत्यक्ष ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. ज्या ट्रेनिंगला मी स्वतः हजर होते. हे प्रयत्न सुरू केले आहेत पण या प्रयत्नांना आम्हाला केवळ आम्हीच करून चालणार नाही तर सगळ्या व्यवस्थांना सोबत घ्यावं लागणार आहे. तो प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये आत्ताही करतो आहोत, पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने आपण ट्रेनिंग आम्ही आता असा प्रयत्न करतोय. हे बघा हे सगळं आता चाललेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये कमिशनचे अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही हे सगळं केलेलं आहे. पण मला आता हे पण जाणवतं आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो आहोत आणि आम्ही कलेक्टरसोबत बसलो आहोत, आम्ही लोकल कमिटीचे ट्रेनिंग केलेले आहेत त्यानंतर कलेक्टर्सला आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की त्यांनी एका ठराविक अंतरानं आम्हाला लोकल कमिटीचा रिपोर्ट पाठवायचा आहे. कलेक्टर्सला या स्पष्ट सूचना आहेत. अर्थात मी हे पण बोलते आहे की जिथं आम्ही ट्रेनिंग पूर्ण केले त्या कलेक्टर्सला दिल्या गेल्या आहेत कारण प्रत्यक्षामध्ये बोलणं खूप महत्त्वाचं आहे. अन्य ठिकाणी पत्र गेलेली आहेत पण मी आता हे पण बघते आहे की ज्या ठिकाणी ट्रेनिंग झालेले आहेत
त्या ठिकाणचे कलेक्टर्स आता तिथल्या लोकल कमिटी जी आहे तिच्यासोबत त्यांनी मीटिंग घ्यायला, त्यांच्यासोबत बसायला सुरुवात केली आहे. आणि त्यांना हे पण सांगितलं की दर 2 महिन्यानं किंवा 3 महिन्यानं त्यांनी लोकल कमिटी जी आहे त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्यांच्या काय काय अडचणी आहेत हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि या सगळ्या अनऑर्गॅनिक सेक्टरमधल्या महिलांना न्याय मिळेल असं त्यांनी बघितलं पाहिजे. आम्ही कलेक्टर्सला आग्रहानं हे पण सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्याकडे अनेक व्यवस्था आहेत कायद्याची जागरूकता निर्माण करण्याकरता. त्यांच्याकडे सरकारी होर्डिंग्ज असतात, ते त्यांनी त्या होर्डिंग्जवर या लोकल कमिटीच्या बाबतीमध्ये त्यांनी माहिती दिली पाहिजे, जी सर्वसामान्य महिलांपर्यंत लोकांपर्यंत जाईल. त्यासोबतच या कमिटीची माहिती देणारे आणि त्यांचे अधिकार काय आहेत आणि महिलांना काय काय अधिकार मिळू शकतात, त्यांची संरक्षण कसं होऊ शकतं याच्याबद्दलची माहिती देणारे त्यांनी काही पॅम्पलेट्स पण केले पाहिजे. आज आपल्या माध्यमातून मी या शहरामधल्या सगळ्या महिला NGOजला मला आग्रह करायचा आहे की त्यांनी आपल्या लोकल कमिटीला भेटलं पाहिजे. लोकल कमिटीनं सुद्धा या शहरातल्या सगळ्या ज्या महिला क्षेत्रात काम करणाऱ्या NGOज आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि या कायद्याच्याबद्दल प्रचार प्रसार जागरूकता निर्माण करण्याकरता काम केलं पाहिजे. पण या विषयामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्ये समग्र पद्धतीनं राष्ट्रीय महिला आयोग संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या राज्यांना आम्ही काही सूचना करतो आहोत. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही त्या करू. एकच सगळ्यांना सांगायचं आहे की पॉशचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सगळे जे अधिकार आहेत ते इंटरनल कमिटीला आहे. कित्येक वेळेला असं पण होतं की 30 माणसं ऑफिसमध्ये असतात आणि महिलांना मग विश्वास वाटत नाही, म्हणून त्यांना असं वाटतं की माझं कोणी ऐकणार नाही आणि म्हणून मी पोलिसांकडे जाते किंवा कमिशनकडे जाते. आमच्याकडे ते आलं तर आम्ही त्यांना मदत करूच, पण प्रत्यक्षामध्ये कायद्यामध्ये जे अधिकार आहेत ते अधिकार केवळ इंटरनल कमिटीला आहे आणि जिल्ह्यामधले जे अधिकार आहेत ते केवळ लोकल कमिटीला आहेत. त्यांनीच ही कार्यवाही पूर्ण करायची आहे. त्यामुळं या कमिट्यांनी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, पण ज्या कामकाजी महिला आहेत त्यांनी सुद्धा आपल्या इंटरनल कमिटीकडे गेलं पाहिजे. आग्रहानं त्यांना सांगितलं पाहिजे की माझा अधिकार आहे, माझ्या सुरक्षेकरता ही कमिटी केलेली आहे, तर माझं हिअरिंग तुम्ही घ्या. अशा पद्धतीने जोपर्यंत जागरूकता निर्माण होत नाही तोपर्यंत हे पुढे जाऊ शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण हे काम चांगल्या पद्धतीने साकल्यानं एकत्रितपणे केलं पाहिजे. मॅडम इन्स्पेक्शन सुद्धा आम्ही आता मी जसं म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या सूचना करणार आहोत राज्य सरकारांना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सूचना जातील. कोणी ते करावं? सुद्धा होणार. इन्स्पेक्शनची जबाबदारी कोणावरती मिळेल? मुळामध्ये असं आहे की ज्या ज्या व्यवस्था जिथे जिथे उभ्या आहेत त्या ऑर्गनायझेशन हेडनीच जर हे मनावर घेतलं तर आणि कोणाला येण्याची गरज नाही आहे. मुळात त्यांचंच ते काम आहे. डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला सूचना केल्या पाहिजे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. पण मी पुन्हा सांगते की जी लोकल कमिटी आहे तिला अधिकार आहे, लोकल कमिटीसुद्धा ते करू शकते. म्हणूनच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लोकल कमिटीला अधिक ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे की जे थेट अधिकार लोकल कमिटीच्या हातामध्ये आहेत. अमरावती परतवाडाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं पहिल्या दिवसापासून लक्ष घातलेलं आहे आणि तिथं काय होतं आहे हे आम्ही बघतो पण आहोत. पोलीस काय कारवाई करतात ते पण आम्ही मॉनिटर करतो आहोत. 3 दिवसापूर्वी मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, तिथले जिल्ह्याचे SP, कलेक्टर आणि त्यांचे अजून एक अधिकारी आहे ज्यांच्याकडं या चौकशी दिलेल्या आहेत. अशा चौघांसोबत मी स्वतः बोललेले आहे. आमची VC झालेली आहे आणि या संपूर्ण विषयामध्ये त्यांना व्यवस्थितपणे काम करण्याचे त्यांना तक्रार करायला पुढे आलेलं नाही आहे. मला आपल्या माध्यमातून त्या गावातल्या ज्या पीडित मुली आहेत त्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर तुम्ही न घाबरता तुम्ही पुढे या. तुमच्या बाबतीतली गोपनीयता पूर्णपणे मेंटेन केली जाईल. कुठंही तुमचं नाव तुम्हाला त्रास होईल अशा पद्धतीचं कोणाकडूनही व्यवहार होणार नाही, पण तुम्ही समोर येणं गरजेचं आहे. आपण जर मुली जर समोर आल्या तर ह्या प्रकरणामध्ये लवकर पुढे जाता येईल आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होण्याच्या दिशेनं आपल्याला काम करता येऊ शकतं. अशा पीडित एक आठवडा मी असं नाही म्हणणार. पोलिसांची ही जबाबदारी आहे की ज्या महिला तक्रार करायला पुढे येतात त्यांना संरक्षण देण्याचं काम पोलिसांचं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाबतीमध्ये जेव्हा मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले आहे त्यांना हे सांगितलं आहे की त्यांना संरक्षण दिलंच पाहिजे. मुळामध्ये त्यांना संरक्षण मिळत नाहीत म्हणून ते येत नाहीत असं नाही आहे. काही प्रमाणामध्ये हे कारण आहे, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पण कारण आहे की सोशल टॅबूज आहेत. भीती वाटते की बदनामी होईल, लोक नावं ठेवतील,
त्या मुलीला जगणं कठीण होईल असं पण खूपदा वाटतं. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा मुलींना त्रास होणार नाही, त्यांच्याबद्दल कोणी चर्चा करणार नाही, याची जबाबदारीसुद्धा समाजाने पण घेणं गरजेचं आहे. कित्येक वेळा त्या मुलीबद्दल सहजतेनं वाईट बोललं जातं. त्यामुळे जेवढी जबाबदारी ही यंत्रणांची आहे ती आहेच, त्यांनी काम उत्तम केलंच पाहिजे, पण त्यासोबत समाजाची पण जबाबदारी आहे की त्या मुली त्रासात आहेत त्यांच्याबद्दल चर्चा न करता त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे नीट कसं जाता येईल असा विचार करणं. त्यामुळे दोघांनी मिळून पुढे गेलं पाहिजे. कारण कायदा जो आहे तो हो आणि नाहीमध्ये चालत नाही, पण प्रयत्न हा नक्की असतो की लवकरात लवकर या सुनावण्या व्हाव्या. ज्या ठिकाणी डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहेत त्या केसेसला वेळ लागतो. याकरता तुम्ही कित्येक वेळेला तक्रारदार जी महिला आहे तिचा पती किंवा तिचे सासरचे लोकच आधी येत नाहीत. त्यांना खूप आग्रह करून समजावून कित्येक वेळेला पोलिसांचा धाक दाखवून त्यांना आणावं लागतं आणि त्यानंतर त्यांची काउन्सिलिंग होतात, त्यानंतर त्यांचे मेडिएशन होतात. त्यामुळे ह्याला किती वेळ लागतो हे बघूनच केसेस सॉल्व्ह होतात. पण आम्ही प्रयत्न करतो की केसेस एकदा आता जसं आज आम्ही इथं केसेस बघितलेले आहेत अशी अपेक्षा आहे की मॅक्झिमम 3 महिन्यामध्ये या केसेस पूर्ण व्हाव्यात. त्यामुळे त्याची काही कालावधी नाही आहे करतो. आणि आपण असंही बघितलं असेल की आजच्या या संपूर्ण याच्यामध्ये जेव्हा 80 केसेस घेऊन आले होतो आम्ही म्हटलं होतं त्या 80 केसेसमधल्या आत्ता 50 केसेस ऑलरेडी आधीच माझ्या येण्यापूर्वी करून आम्ही इथं आलेलो आहे. व्यवस्थांना कामाला लावलं होतं. आत्ता इथं आलेल्या केसेस पण होत आहेत. पण असा अनुभव आहे की या जनसुनावणीचा चांगला उपयोग होतो. मॅडम, आपण राष्ट्रीय स्तरावर काम करताचं उदाहरण झालं. राष्ट्रीय महिला आयोगाने अशा देशातल्या कुठल्या महत्त्वाच्या घटनांमध्ये सुमोटो ॲक्शन घेतलेली आहे आणि त्या संदर्भात न्याय देताना आपण किती सॅटिस्फाईड झाला आहात? कायद्याची काही मर्यादा आपल्याला येत आहे का? घडतात आणि ज्या समाजाला पुढे जाण्याकरता खूप घातक असतात. महिलांच्या करता त्यांचे अतिशय वाईट पद्धतीनं अधिकार काढून घेतले जातात किंवा त्रास होतो. अशा सगळ्या सिरियस केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही कॉम्बियन्स घेत असतो. पण प्रत्येक केसेसचा घेता येईलच असं नाही आहे. पण याचा अर्थ असा पण नाही की आम्ही त्या बघत नाहीत. आम्ही व्यवस्थांना तो विचार करतो. पण जवळपास सगळ्याच राज्यांमधल्या अशा ज्या अतिशय वाईट केसेस आहेत त्या केसेसचा कॉम्बियन्स आम्ही घेतो आणि त्याचा उपयोग पण होतो. मुळामध्ये त्या केसेस आम्ही मॉनिटर करत असतो. आम्हाला व्यवस्थांना विचारण्याचा अधिकार आहे की तुम्ही याच्यामध्ये काय काम केलं आहे. आणि जेव्हा राष्ट्रीय महिला आयोग अशा केसेस बघत असतो त्यावेळेला मुळामध्ये व्यवस्था आपलं काम करतच असतात. पण आम्ही बघतो आहोत म्हणूनसुद्धा व्यवस्थांवर एका प्रकारे आमचा धाक असतो. एक पॉझिटिव्ह प्रेशर असतं की हे काम सगळं वेळेमध्ये नीट आणि कुठेही लूपहोल न राहता केलं पाहिजे. आणि मोरालेस अगर आपण जर पाहिलं तर आमचा हा अनुभव आहे की व्यवस्था त्याच्यामध्ये काम करतात. जिथं काम होत नाही तिथं आम्हाला म्हणावं पण लागतं. पण अशा केसेस कमी आहेत. जनरली आमचा सुमोटो कॉम्बियन्स झाला की सॅटिस्फॅक्टरी काम व्यवस्था करत असतात. एखाद दुसरी केस असेल पण आत्ता काही त्यावर लगेच बोलावं असं काही नाही आहे. मॅडम